जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो। आज उपोषणाचा 18वा दिवस, आजही उपोषण चालू आहे। उपोषणकर्ते श्री श्यामसुंदरजी तोरकडे साहेब यांच्यासोबत झालेली चर्चा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आज 18 तारीख आपल्या सर्वांना माहिती आहे की आज उपोषण चालू करून 18 दिवस झाले आणि प्रशासन कशा पद्धतीने वेळ काढूपणा करत आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत। असो, सत्य हे शेवटी सत्य आहे आणि सत्य एक दिवस बाहेर निघणारच आहे। प्रशासनाला कितीही प्रयत्न करू द्या, खरं लपवण्याचं आणि त्यांचं खोटं असलेलं खरं करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी एक दिवस सत्य बाहेर येणार आहे। आपली जी 5 एकरची भूमी आहे, या ठिकाणी आपण अंत्यविधी केलेल्या आहेत, ती जागा आपल्यालाच राहावी लागेल, राहणार आहे। त्यांनी परवाच म्हाडाला त्या ठिकाणी आणून त्यांचा कब्जा आहे असं दाखवण्याचा जरी प्रयत्न करत असला तरी तो कब्जा आपण हाणून पाडू शकतो, कारण आपले आत्मे, आपण केलेले अंत्यसंस्कार त्या ठिकाणी जागे आहेत त्या 5 एकरमध्ये। आता अजून एक केविलवाणी प्रयत्न ते चालू केले आहेत की जुन्या ज्या स्मशानभूमी आहेत भूकंपापूर्वीच्या, ते सुद्धा जागे दाखवण्याचा प्रयत्न आज केविलवाणी प्रयत्न ते करत आहेत, जेणेकरून लिंगायत समाजाला किती स्मशानभूमी आहे दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। परंतु जे केविलवाणी प्रयत्न काही लोक करत आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की भूकंपानंतर आपल्याला नवीन स्मशानभूमीची गरज होती आणि म्हणूनच आपण ह्या 5 एकरच्या जागेमध्ये आपण अंत्यसंस्कार करत आले आहोत आणि 2022 पासून सातत्यानं आपण त्याचा पाठपुरावा करत आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी त्याचे सर्वेसुद्धा झालेले आहेत। म्हणून माझं एवढंच आजच्या दिवशी एवढंच सांगायचं आहे की कितीही प्रयत्न शासनाने केला खोट्याचं खरं करण्याचं आणि ग्रामविकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून माझ्यावरती केसेस करण्याचा जरी प्रयत्न केला तरी पहिल्यापासून मी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये अर्ज केलेला आहे। 14/7 पासून जर आपण बघितलात तर मी किती तक्रारी त्यांच्या विरोध केलेल्या आहेत आणि त्याचा वचपाच काढण्यासाठी जाणून बुजून 13 तारखेला त्याने गोंधळ घातला, कारण मी गोंधळ घालण्यासारखं काही कारणच नव्हतं। कारण आलेले 1500 लोक, 1500च्या पुढंच लोक होती, त्या सर्वांनी एकमुखानं सांगितलं होतं की ही 5 एकरची जागा आपली आहे, त्या म्हाडाचं अतिक्रमण आपण काढून टाकू, काढलंच पाहिजे। तोही ठराव घेतला होता आणि स्मशानभूमी ही लिंगायत स्मशानभूमी म्हणून नाव देण्यात यावं हाही ठराव घेतला होता आणि पूर्ण ग्रामसभा संपलेली होती। अध्यक्षांनी सभा संपला असं जाहीरही केलं होतं आणि त्याच्यानंतर प्रोसिडिंगची नक्कल मागायला गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला की त्यानं चुकीच्या पद्धतीनं कच्च्या याच्यावरती केलेलं होतं, त्याचं प्रोसिडिंगचं सुद्धा पूर्ण नव्हतं आणि म्हणून त्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेस उपसरपंचसुद्धा काय बोलले त्याचंही रेकॉर्डिंग आहे। म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की ज्या ज्या लोकांजवळ रेकॉर्डिंग आहे त्या सर्व लोकांनी ते रेकॉर्डिंग परत बघावं, त्याचं टायमिंग बघावं, त्याची कधी सुरुवात केली आणि ग्रामसेवकांनी किती व्यवस्था केली होती, तिथं कशी व्यवस्था केली होती, प्रोसिडिंगची नक्कल तो कसं लिहित होता, या सगळ्या गोष्टीचं वहापहा झाला पाहिजे। आणि हा जो प्रकार घडला तो ग्रामसभा संपल्यानंतर, म्हणजे अध्यक्षांनी ग्रामसभा संपली असं जाहीर केल्यानंतरचा हा प्रकार आहे आणि खोटा प्रकार आणून आज तर मला कळतं की त्यांनी त्यांच्या संघटनेनं
माझ्या विरोधामध्ये काम बंदचं हे केलं, निदर्शनं केली, मला अटक करण्याची सुद्धा मागणी केली. असो, जे काय आहे सत्य येईल, कारण त्यांचा तो अधिकार आहे. सत्य कधी लपणार नाही. या ग्रामविकास अधिकाऱ्याने काय काय प्रताप या ग्रामपंचायतीमध्ये केले ते थोड्या दिवसामध्ये कळतील. किती लोकांकडनं किती पैसे घेतले, किती सार्वजनिक BNCचे जागेसुद्धा त्यांनी कसं भाड्याने दिले आणि किती भाड्यापट्ट्या केले, किती पैसे घेतले, हा सगळा प्रकार उघडकीस येईल एक ना एक दिवस. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण शांत याच्यानं चालू आहे, त्याच पद्धतीनं आपण जाऊया. निश्चितपणाने आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांना हा उपोषण शांततेमध्ये पार पाडूया. आजचा 18वा दिवस. सर्वांना शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.